नमस्कार मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि मराठा समाजाला आर्टिकल 46 आर्थिकदृष्ट्या मागास या घटनेतील तरतुदीचा उपयोग करून मराठा समाजाला आरक्षण द्या, या प्रकारचा सविस्तर व्हिडिओ कालच्या आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण टाकलेला आहे, युट्यूबला पण टाकलेला आहे. काळाच्या ओघामध्ये जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं गेलं होतं, त्याला 2 बेस दिले होते न्यायाधीशांनी किंवा न्यायालयाने, की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा मागास असल्याचं सिद्ध होत नाही, अशा प्रकारचं त्यांनी शेरा मारून मोठी ज्ञानबाची मेक मारलेली आहे. त्याच्यामुळे तिसरा पर्याय आपल्याला हाच शिल्लक राहतो की शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण जरी एवढ्या लवकर म्हणजे सिद्ध करता येत नसेल, कारण त्यासाठी आयोग नेमा चौकशा हे त्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एक पिढी मराठ्यांची निघून जाईल. म्हणून मी ज्या तरतुदीतून EWS दिलं गेलं आर्टिकल 46 चा वापर करून, युनोच्या उद्देशांचा वापर करून, घटनेच्या प्रिएम्बलचा वापर करून, त्याच दृष्टिकोनातून मराठा समाजाला आर्थिक दृष्टिकोनातून तातडीनं याच्यावरती लगेच विधानसभेमध्ये 1 दिवसाचं अधिवेशन खास बोलवलं गेलं पाहिजे. त्याच्यात ते सगळे विषय सांगोपांग पटापट रात्रींदिवस 24 तासात चर्चा झाली पाहिजे. रात्रीचा दिवस करून ताबडतोब ते अहवाल तयार करून, प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र राज्याची एकंदरीत स्थिती ही केंद्र सरकारकडे गेली पाहिजे. राज्यसभेत लगेच चर्चा झाली पाहिजे, लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावरती ठराव पास करून ते बिल पास केलं गेलं पाहिजे. अन्यथा जर राजकारणी लोक आता मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, त्याच्यानंतरही जर ते गांभीर्याने घेत नसतील तर मला वाटतं राजकारणी लोक ह्या विषयाला अत्यंत गंभीर करतायत. गंभीरपणे सोडवणारा विषय ते गंभीर करतायत आणि जर उद्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीचं काही बरं वाईट झालं तर त्याच्यानंतर मात्र हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सरकारला कोणतेही पाशवी बळ वापरून ते कंट्रोलमध्ये करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर ही सरकारची जबाबदारी आहे की लोक ज्या लोकशाही पद्धतीनं न्याय मागण्या त्यांच्या मागतायत त्या पटापट मान्य केल्या पाहिजेत. आणि अशी मराठा समाजाला वागणूक देऊ नका हो की जसं काही ते परग्रहावरून आलेले आहेत किंवा पर प्रांतातून आलेत किंवा परदेशातून आलेत. अरे हे भारतीय लोक आहेत आणि या भारताचं भारतीयत्व ज्यांच्यामुळे टिकलंय ते मराठा समाज आहे. म्हणजे मराठा समाजातील लाखो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं नसतं ना तर या महाराष्ट्राला नव्हे तर या भारताला सुद्धा गुलामीमध्ये दिवस काढावे लागले असते आणि मोगलांच्या गुलामीतून कधीच हा महाराष्ट्र भारत मुक्त झाला नसता. या देशातील नव्हे जगातील प्रत्येक हिंदू या मराठ्यांचा ऋणी आहे. या देशातील प्रत्येक जातीचा माणूस हा या मराठ्यांचा ऋणी आहे. या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि कार्यकर्ता ह्या मराठा समाजाचा ऋणी आणि म्हणून त्यांच्या ह्या ऋणातून उपकारातून उतराई होण्याची ही एकमेव संधी आहे या देशातील सर्व राजकीय लोकांना, या देशातील सर्व बाकीच्या जातीच्या लोकांना. कारण जर मराठे मोगलांसोबत लढले नसते, अगदी इंग्रजांशी जो लढताना बघा मोठा आकडा मराठा समाजाचा आहे. अगदी तुम्हाला सांगतो मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे यासाठी जे 105 हुतात्मे झाले त्याच्यामध्ये पण तुम्ही आकडा बघा आणि आमच्या 105 पैकी 5 तर नुसते जाधव आडनावाचेच लोक आहेत मित्रांनो. हा सगळा इतिहास बघा. या गोरगरिबांसाठी 12 बलिदार लोकांसाठी, सर्व समाजासाठी आणि या देशासाठी सर्वात जास्त बलिदान असणाऱ्या समाजाला जर तुम्ही अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देत असाल किंवा त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर मला वाटतं ही एका क्रांतीची ठिणगी असू शकते. राज्यकर्त्या लोकांनी हे व्यवस्थित हाताळावं, अन्यथा मग लोक त्यांना कशा प्रकारे हाताळतील राजकारणी लोकांना हे मला सांगता येणार नाही. जसं श्रीलंकेमध्ये झालं तशा प्रकारचं अनेक राजकीय लोकांना याची झळ बसू शकते आणि म्हणून या देशात शांतता राहावी, सर्व समाजाची प्रगती व्हावी, सर्व समाज एका समान घटनेच्या पातळीवरती यावेत, सर्वांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या ह्या मागणीचा लवकरात लवकर म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसाच्या आतमध्ये याचा निर्णय व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे EWS तुम्ही तातडीनं दिलं ते टिकवलं सुद्धा कोर्टामध्ये, त्या सगळ्या तरतुदी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात, तसाच वापर करा. मराठा समाजाला कुणबीमध्ये घ्या, लगेचच कुणबीमधून त्यांना सर्टिफिकेट देणं शक्य आहे, ती सर्टिफिकेट द्या. त्या समाजाच्या किमान शिक्षणाचा तरी प्रश्न सुटला पाहिजे मित्रांनो. आणि शिक्षण हेच 21व्या शतकात मागासलेपणाचं प्रमुख कारण आहे आणि माझ मराठा समाजातील 4% मुलं सुद्धा ग्रॅज्युएशन पर्यंत जात नाहीत. MBBS मध्ये किती टक्के मराठा मुलांचं प्रमाण आहे ते बघा, CA मध्ये मराठा किती आहेत ते बघा. हे सगळं जर तुम्ही उच्च शिक्षणाचं प्रकरण बघितलं तर मराठा समाज हे शैक्षणिकदृष्ट्या पण मागास आहे हे सिद्ध व्हायला वेळ लागत नाही. परंतु हे चौकशी, आयोग, समिती, कमिशन ह्या सगळ्या भानगडी म्हणजे खूप लांबचं प्रकरण होते. त्याच्यापेक्षा हा शॉर्टेस्ट मार्ग आहे की एक तुम्ही त्यांना आर्थिक निकष जो आहे घटनेचा सेक्शन 46 समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी, ओके, तो एक तर तुम्ही पर्याय वापरा, नाही तर दुसरा हा पर्याय आहे की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांना पटकन OBC मध्ये घ्या, त्या प्रवर्गामध्ये टाका
आणि लगेचच त्यांचा बॅकलॉग भरून काढायचा प्रयत्न करा. किमान मराठा मुलांच्या शिक्षणाचा तरी प्रश्न सुटेल. आणि मला याच्यात एक गंभीर नंतर मी व्हिडिओ बनवणार आहे की शैक्षणिक आरक्षणासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होतं, शैक्षणिक आरक्षणासंदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी काय होत्या, बाबासाहेबांचे स्वतःचे याच्याबद्दल काय विचार होते, हे सगळं मी समोर मांडलं. तर मराठा समाजाच्या आज या मागासलेपणाला सर्वात मोठा जबाबदार घटक कुठला आहे, तो शैक्षणिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपणाला जबाबदार कुठला घटक आहे. तर आज कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये जा, फीच्या काउंटरला जर कोणी पोरं उभी असतील तर ती फक्त मराठा समाजातील असतील. इतर मुलांना 3,000 रुपये फी, इतर मुलांना 5,000 फी, काही मुलांना तर 0 फी, आणि मराठा मुलांना मात्र 1.5 लाख भरा, 2 लाख भरा. अरे ज्याचे आईबाप शेतकरी येतं, ज्याचे आईबाप कुठेतरी कंत्राटी कामगार म्हणून काम करतायत, ज्याच्या आईबापांचं हातावरचं पोट आहे, ही लोक कुठून 3 आणि 4 लाख रुपये फी देणार आहेत. आणि म्हणून मराठा समाजाच्या या सर्व दुरावस्थेला जबाबदार शिक्षणाची संधी न मिळणं, आणि शिक्षणाची संधी नसल्यानंतर पुढे रोजगार आणि उद्योगाच्या संधी आणि बाकी खूपच बाजूला राहतात. आणि म्हणून मराठा समाजाला तात्काळ मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी तात्काळ त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. पक्ष, पार्टी, जातीय द्वेष, अहंकार आणि भूतकाळातील बऱ्याचशा गोष्टी विसरून तातडीनं सर्व पक्षांनी एकत्र येऊन, सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन ताबडतोब या गोष्टीचा निकाल लावावा असं मला वाटतं. आणि जरांगे पाटलांच्या प्रकृतीला काही बाधा यायच्या अगोदर हा निर्णय झाला पाहिजे. आणि याच्यातून मी आणखी गोष्ट सांगतो, मी ज्या जरांगे पाटलांना 3 वेळा भेटलेलो आहे, त्यांचा सगळा इतिहास मी अमेरिकेतच असताना माहिती घेत होतो. आणि अमेरिकेतून आल्याबरोबर पहिला मी सराटीलाच पोहोचलो. हा माणूस डेंजर आहे, लक्षात घ्या. मी सर्व पुढाऱ्यांना सांगतो, हा माणूस डेंजर आहे. या माणसाचा स्टॅमिना खतरनाक आहे, या माणसाचा अभ्यास खतरनाक आहे, आणि या माणसाचे आंदोलन करण्याची पद्धत सुद्धा खतरनाक आहे. हा माणूस कोणत्याही प्रकारे कायदा मोडणार नाही, हा माणूस कोणत्याही प्रकारे कायदा आणि सोयीचा प्रश्न तयार करणार नाही. शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गानेच हा माणूस जाईल. आणि लक्षात ठेवा, डेंजर जगात जर कोण असेल ना, ज्याच्या हातात शस्त्र नसतंय, ज्याच्या हातात शांती आहे आणि ज्याच्याकडे मुत्सद्देगिरीची भाषा आहे, तो माणूस सगळ्यात डेंजर ठरतो, लक्षात घ्या. आणि आणखी एक विचार मी देऊन ठेवतो राजकीय लोकांना, की जरांगे पाटील जिवंत असताना जेवढा खतरनाक तुम्हाला वाटतोय, दिसतोय, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तो खतरनाक ठरू शकतो जर त्यांच्या आरोग्याला, त्यांच्या जीविताला जर काही भरवाड झालं तर. म्हणून जरांगे पाटलांच्या जीवाला काही होण्याच्या अगोदर, जरांगे पाटलांचं या मराठा आंदोलनासाठी जर बलिदान झालं तर ते मात्र या देशाला कोणालाही परवडणारं ठरणार नाही. म्हणून जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घ्या, जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी घ्या, आणि जरांगे पाटलांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारच्या सर्व काळजी घ्या. अन्यथा तुमची काळजी घेणारं या देशात कुणी शिल्लक दिसणार नाही, असं मला तुम्हाला सनदशीर मार्गाने शांततेनं सांगायची इच्छा आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीनं शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने या आंदोलनाला, जो गावागावात आता पाठिंबा सुरू झालाय, गावागावात लोक उपोषणाला बसलायत, आपापल्या पद्धतीनं साखळी उपोषण करतायत आणि इतरही काही सनदशीर मार्गाने आंदोलन करतायत, त्यांनी ते चालू ठेवावं, त्याची तीव्रता वाढवत राहावी. आणि पुढे पुढे ही तीव्रता गाव, तालुका, जिल्हा, डायरेक्ट मंत्रालय आणि मंत्रालयातून पार्लमेंट, अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालूच ठेवावं लागेल. मराठा आंदोलनाचा हा विषय जोपर्यंत आता संपत नाही तोपर्यंत कुणीही माघार घेणार नाही. कारण गेली 75 वर्षे फसवणूक झाली आहे. त्याच्यामुळे आता अडवणूक, फसवणूक हे शक्य नाही. आता एकच मार्ग आहे, मराठ्यांना आरक्षण देणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या विकासाला हातभार लावणे.